महाराष्ट्रात आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली, स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही, तर 107 पाकिस्तानी नागरिक गायब असून त्यांना शोधण्यात येत आहे, त्यांचा शोध सुरू आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर राज्यासह देशात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान राज्यात आलेले काही पाकिस्तानी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू होती। यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना महाराष्ट्रामध्ये आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही असं म्हटलं, तर यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काही वेगळंच म्हणणं आहे। एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय, पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा। या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे। आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। एकीकडे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही, आणि दुसरीकडे नगर विकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की 107 पाकिस्तानी सापडत नाही। पण यात कुठलाच समन्वय दिसतो सरकार म्हणून? इतका समन्वयाचा अभाव कसा असू शकतो? म्हणजे यामध्ये विसंवाद या सरकारमधला आता स्पष्ट होतो आहे, आणि हे सरकार गोंधळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।